बघा तिथनं आपण मशीनची पिन लावली, हां इथे पिन बसत्या. हां हा MCB आहे, हां हे चालूच राहून दे म्हणजे कायम चालूच असतो. आता इकडं आला असा तर हे डिस्प्ले आहे मशीनचा, हे पॉवर हा मशीनचा मेन आहे, मशीन चालू होते सगळं. हा हीटर म्हणजे टेम्परेचर, हे टेम्परेचरचा, ते डिस्प्ले ह्यो टेम्परेचरचा पिवळा खटका, येलो खटका, आणि ह्यो फॅन. असं 3 खटका आहेत. हे 3 खटकं चालू केल्यावर पूर्ण मशीन चालू काम म्हणजे चालू होते, वर्किंग करायला चालू होते. आता आपल्याला बाबा ह्या पिशवीला टेम्परेचर किती पाहिजे आहे. आता आम्ही असल्या पेपरला 162 सेट करून आणलेलं आहे. आता इथं वर 162 आले वर, आपण आता सोडू शकतोय पाऊस, असं याचं काम आहे. इथं खाली 162 सेट केलं का नाही, एक 5 मिनिटं लागतात तापायला हीटर. मग इथं वर आलं की नाही 162, मग आपण पाऊस सोडायला चालू करायचं. आता ह्या पिशवीला थोडंसं कमी करायचं. किती 100 आणि 1 हे बघा, हे जरा इकडे पुढे दाखवा. हे बघा, हे इकडचं प्लस आहे की नाही, हे 100, 200, 300 असं प्लस होते त्याचं, 100 न वाढते. आणि मधलं ते 10 डिग्रीनं, 10, 20, 30, 40, 50 असं. आणि हे 1 डिग्रीने 1, 2, 3, 4, 5 असं. आणि बरोबर आता तुम्हाला इथलं एकचं म्हणजे 1 डिग्रीतलं कमी करायचं आहे, बरोबर त्याचं वरचं मायनस दाबायचं म्हणजे 1 डिग्रीतलं कमी होते. आणि हे इकडचं 10 डिग्रीतनं कमी करायचं तर मायनस वरचं दाबायचं त्याच्या, म्हणजे ज्याचं त्याच्या वरचं दाबायचं फक्त, म्हणजे मायनस होते. कमी करता येतं पॉवर, कमी करायचं आहे बघा. आता तुमच्या रोटोला पिपीला 160 झालं, बरोबर ह्याच्या वरचं दाबलं मी, 1 डिग्रीतल्या वरचं दाबलं तर मायनस झालं, 160 झालं. 200 करावं कसं करता तुम्ही? हे बघा, आता हे 200, हे तर प्लस आहे. 200 झालं, 200 झालं मायनस कर, वर मायनस झालं काय. परत आता इथे एक वाढवतो बघा, 60च्या तिथे 70, एक प्लस, परत वर मायनस 60, हे परत इथं एक वाढवलं, परत इथे एक कमी केलं, म्हणजे त्याचं वर आहे, वर खाली असं आहे. म्हणजे हे सगळं खालचं आहे ना, हे 100चं काउंटिंग येतं. नाही बघा, तुम्हाला दाखवतो. आता हे बघा, हे प्लस आहे की नाही, हे प्लस म्हणजे 100, 200, 300 इकडचं असं डिग्रीत वाढतंय. हे 2 नंबरचं आहे की नाही, 10, 20, 30, 40 अशा डिग्रीत वाढते. आणि हे 0 आहे की नाही, 1, 2, 3, 4, 5, 6 अशा डिग्रीत वाढत असते. आणि बरोबर तुम्ही आता समजा 200 केलं 6, परत तुम्हाला 160 केला, हे बघा इथे 200 केलं, परत जर 160 करायचं असेल तर त्या वरच दाबायचं, बरोबर 160 कमी होते. कमी होते, त्या वरचं दाबल्या. परत आता इथं मी वाढवतो 170 करतो, त्या वरचं दाबल्या परत 60 होते. आणि हे तर 1 डिग्रीच आहे, 1, 2, 3, 4, परत मायनस करायचं आहे मला 160, बरोबर त्याच्या वरच दाबलं. आणि हा नायट्रोजनचा स्विच आहे. जर आता टाकी असती तर हा स्विच ऑन होते. तिथनं एअर हे असं पिशवी ह्यात घालायची तुमची, ह्या अशी पिशवी घालायची आणि पुढे सोडायची. मी एअर सोडते आणि मग ह्या सेन्सरला चिकटल्यावर बंद होते. तर आता आपल्याला ह्याचा काय उपयोग होणार नाही, टाकी नाही. आता हे बघा 160 लावले, आता 156 आले इथं टेम्परेचर, 160 आलं, 158 जरी आलं तरी सोडलं तरी चालते. आणि हे मशीनचं स्पीड आहे, म्हणजे बेल्टचं. हे कशाला चालते तुमचं, ह्या पाऊचला चालते, रोटो पाऊचला चालते. कारण काय हे रोटो पाऊच असते, आतनं त्याला एलडीचा पेपर फिरलेला असतो, लगेच सील होऊ शकते ते. तुमचं हे जर सोडायला गेला ह्या स्पीडला, एवढ्या स्पीडला जर सोडायला गेला असेल तर सील होणार नाही. तसं टेम्परेचर वाढवायला पाहिजे तुम्हाला, असं आहे. कमी स्पीड मध्ये काम करा. ज्यावेळी तुम्ही नायट्रोजन भरताय त्यावेळी कमी स्पीड मध्ये ठेवायचं, म्हणजे नायट्रोजन आता हे कसा पॅक होता असा भरून तसं एवढ्या स्पीड ठेवायचं बघा नायट्रोजन. ज्यावेळी तुम्ही नायट्रोजन जोडणार ते तुम्हाला दाखवत होती. आता आलं काय रे, हे जरा दाखवते सुंदर तेव्हा साहेब इथं नुसतं आता आपलं नायट्रोजन बंद आहे, हे रेग्युलर चालू झाले. रेग्युलरला फक्त असं एकदा ह्याच्या तोंडात दिलं का त्याचं ते घेऊन जाते. आणि सिलिंग बघा, सिलिंग कसं वाटतंय बघा तुम्हाला.